जीवांना सुख झालं म्हणून सर्वांना वाटतो लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक जमा होतात। अरे एखाद्या महिलेच्या घरामध्ये एखाद्या माऊलीचा धनी व्यासनी असतो, व्यासन करत होते आपले पहिले लोक, खूप व्यासनी होते, व्यासन करायचे, घरामध्ये मुलाबाळांना त्रास द्यायचा, बाईला त्रास द्यायचा आणि सर्व घराचं संसाराचं उद्ध्वस्त करून टाकायचं। अशा प्रकारे आपला समाज होता दादा। आज बाबाच्या कृपेने सुखी झाला, किती सुख या समाजात नांदायला लागलं। म्हणून आज त्या पटनापुराला आळंदी, पंढरपूर, देहू अशा नावाने ओळखतात आणि 100% पंढरपूरच्या जत्रेसारखी गुरुपौर्णिमेला जत्रा भरतो। वर्षामध्ये 4 कार्यक्रम होतात, भक्तांची त्या ठिकाणी भीड लागतो। माणसाचा स्वभाव माणसांना माहित आहे, माणसांना देवासाठी कधी वेळ मिळत नाही, कारण प्रपंचाचा भोवरा खूप मोठा आहे। प्रपंचाच्या भोवऱ्यामधून माणसांना वेळ मिळत नाही, काम 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 सतत काम असतो। माणसाला वेळ मिळतो तर तेव्हा एकाच वेळी की जेव्हा त्याच्या प्रपंचामध्ये अडचण येतो किंवा दुखणं येतो किंवा कुणाही प्रकारची हानी होतो, संसारामध्ये जर वाईट वेळ आली तेव्हा माणूस देवाकडे धावतो। जर अति संख्येने त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भक्ताची जमावडा होतो तर एकच जाणून घ्यायचं, या सर्व भक्तांना बाबाजीने काही ना काही, कुणाला स्वप्नात अनुभव दिला असेल, कुणाला प्रत्यक्षात अनुभव दिला, कुणाला स्पर्शपात केला, कुणाला दृष्टीपात केला, काही ना काही प्रत्येकाला त्या माऊलीने दिलेलं आहे। म्हणून कधी भी आपण पाहतो, अनुभव आहे सगळ्याला। त्या पटनापूरच्या मंदिर परिसरामध्ये गेलं की कोणी रडायला दिसतो, कोणी आनंदमय ध्यानाला बसलेला दिसतो। अरे बाबा, एखाद्या माणसाने मला विचारलं, दादा या ठिकाणी तर हे आनंदमय ठिकाण आहे हो, माहेरासारखं ठिकाण आहे, इथं लोक लढतात का? सांगितलं दादा, हे जे रडायलेले लोक आहेत ना, ते दुःखाचे असतो या ठिकाणी। या माऊलीने यांना दुःखातून काढलेलं आहे। कधी यांच्या आयुष्याचा भरोसा नव्हता, कधी याच्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं आणि हे धडपडत बाबाकडे आलेला आहे, याला त्या संकटामधून वाचवलेलं आहे बाबानं। म्हणून आज ज्या माऊलीने आपल्याला वाचवलेलं आहे तिच्या दारात आलो, माझ्या माहेरात आल्यासारखं मला आनंद वाटतो। म्हणून तो आनंदमय, आनंदाच्या अश्रू रडतो दादा। कधी भी लक्ष असू द्या, आनंद अश्रू जेव्हा रडतो माणूस, तो आनंदाच्या अश्रू शीतल असतात आणि डोळ्याच्या बाहेरल्या फटीने येतात, दुःखाच्या अश्रू डोळ्याच्या मधल्या फटीने येतात आणि गरम असतात। बाबाजींच्या दरबारात जेवढेही लोक रडतात ते आनंदाच्या अश्रू रडतात, किंवा ना किंवा बाबाजीने त्यांच्यावर उपकार केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं बनवलेलं आहे। म्हणून काय म्हणा वाटतं, धन्य पटनापूर दीन जनाचे माहेर, हो धन्य पटनापूर दीन जनाचे माहेर, जटाभार डोईवर रूप सुंदर देवाचा अवतार। प्रत्यक्षात देवासारखे बाबाजीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम केले। मला एक सांगा वाटतो की बाबाजींच्या ठिकाणी त्या पटनापूरच्या संस्थान प्रांगणामध्ये जेवढेही लोक लढतात ना, ते खूप भाग्यशाली लोक आहेत, त्यांच्यावर बाबाजींची कृपा झालेली आहे। म्हणून कमीत कमी साध्या आणि सोप्या मार्गाने बाबा सांगतात की बुवा ध्यान करा रे, ध्यानातून तुमचं सर्व काही दूर होईल। आपणाला अनुभव आहे, बाबाजी ध्यान सांगायचे आणि पाठीमागून हात वर करायचा, अभय हस्त करायचं। त्यांच्या जीवनातल्या संकटाचा नाश केला त्यांनी, त्यांचं जीवन सुखमय केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये अशी प्रेरणा दिली की जे अनुभव तुझ्या जीवनात आला ते लोकांना सांग, या मार्गाचा लोकांना लाभ घेऊ दे। म्हणून लोक प्रत्येक सत्संगामध्ये सांगतात बुवा ध्यान करा,
ध्यान समस्त फलों के परदाता आहे. ध्यानामधून सर्व काही प्राप्त होतो याची सर्वांना जाणीव आहे. आणि काही लोकांना शंका आहे, काही लोकांना शंका आहे की ध्यान केल्याने काय होते. पूजापाती नाही, बेल फूल नाही, नारळ नाही, फक्त बाबाजी ध्यान सांगतात, याच्यानं काय होईल. माणसाची तळमळ असतो काहीतरी करावं, देवाला आपल्याकडून काहीतरी द्यावं, नारळ द्यावं, उदबत्ती द्यावं, काही ना काही आपल्याकडून द्यावं. पण संत माऊलीचे विचार एकच असतात की बाबा देवाला देण्यासारखं आपल्याकडे काही नाहीये, फक्त आत्माभाव देऊ शकतो. फूल त्याचा आहे, बेल त्याचा आहे, नारळ त्याचा आहे, सर्व काही प्रकृतीचं आहे, त्या ईश्वराचं आहे. आपण आपल्याकडून द्यायचं काय देवाला. कुणाही प्रकारचं आपण देवाला काहीही देऊ शकत नाही. आवडती देवा आपला भक्तिभाव, म्हणून आपण इतर काही देऊ शकत नाही. म्हणून बाबाजीने आयुष्यामध्ये केलं तर एकच मानव सेवा आणि माधव सेवा, म्हणून फक्त माणसाची सेवा करत गेले बाबा. माणसाची सेवा केली आणि आपण कोण आहो, आपला आत्मा काय आहे याचीच भक्ती करत गेले. म्हणून बाबाजीने आपणाला पण हेच सांगितलं, सदा हृदयात माझ्या स्मरण असो. भक्ती करायची हो आम्हाला, ध्यान करायचं आहे. कशा प्रकारे भक्ती करायची आहे, लोकाला शंका नको. मला वाटते शंका नसू नये, तेव्हा आम्ही मोकळ्यापणाने भक्ती करू शकेल. संत कबीर म्हणतात, हम बैठे हम आराम, नाम जपता है हमारा राम. कुणाही प्रकारची मनात शंका नका, मोकळ्या मनाने भक्ती करा. आणि भक्ती सर्वश्रेष्ठ एकच सनातन काळातून चालत आलेली ध्यान धारणा. सदा हृदयात माझ्या स्मरण असो तुझे, स्मरण असो या दुखी संसाराचे, भान नसो मज भान नसो. आपल्याला 24 घंट्यामधून आयुष्यातला 10 मिनिट किंवा 15 मिनिट वेळ द्यायचा. ज्यांना कमीत कमी वेळ मिळत असेल त्यांनी 5 मिनिट द्यायचा. पण ध्यानाला नक्की बसायचं आणि अंतःकरणापासून. सदा हृदयात माझ्या स्मरण असो तुझे, स्मरण असो या दुखी संसाराचे, भान नसो मज भान नसो. फक्त 10 मिनिट ईश्वराच्या नामामध्ये लीन व्हायचं आहे, ध्यानधारणा घ्यायची आपल्याला. आणि काय नाम जपायचं आहे, त्याचं कुण्या प्रकारे भक्ती करायची आहे. कैसी भक्ती करू हे कळे ना मला, काय नाम जपावे सुचे ना मला. गजानन बाबा म्हणतात, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. कुठल्याही प्रकारचा मंत्र तंत्र नाही दादा भक्तीमध्ये, फक्त शो हम. बाबाजी सांगतात शो हम एवढाच मंत्र जपायचा आहे. कैसी भक्ती करू हे कळे ना मला, काय नाम जपावे सुचे ना मला. सदा सद्गुरु तुझी कृपा सो, तुझी कृपा सो या दुखी संसाराचे, भान नसो मज भान नसो. कुण्याच प्रकारची भक्ती कुण्याच महात्म्याने सांगितलेलं नाही. तुम्ही हजारो ग्रंथ खणगाळून पहा, 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र, कुण्याही ग्रंथाने कर्मकांड सांगितलेलं नाही. फक्त अध्यात्म भक्ती सांगितली आणि ध्यान धारणा सांगितली. म्हणून बाबाजीने ज्या मार्गावर, सनातन ध्यानाच्या मार्गावर 230 ध्यान केंद्राची स्थापना केली आणि 230 ध्यान केंद्र या जगाच्या पाठीवर आज जागृत आहेत. लाखो लोकांचा उद्धार होत आहे. 100% विश्वासाने सांगतो दादा, लाखो लोकांचा उद्धार होऊ शकतो, तिथे आपलाही उद्धार होऊ शकतो. सर्वांनी एकच लक्षात असू द्यायचं, जेवढाही वेळ मिळेल आम्हाला 10 मिनिट 5 मिनिट ध्यान धारणा नक्की घ्यायची. रोज सकाळ संध्याकाळ किंवा संध्याकाळ तरी आपण ध्यानाला बसायचं. सर्वांना माझा प्रणाम करतो. जय गुरु.